श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज मी ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो त्याचं नाव आहे विवेक ओबरॉय. मित्रांनो, विवेक ओबरॉय हा 90च्या दशकातला सर्वात मोठा बॉलिवूडचा हिरो होता. त्यांनी एवढ्या भारी भारी मूवीज गाजवल्या होत्या आणि तरी देखील मित्रांनो त्याला बॉलिवूडमधनं बायकआउट करण्यात आलं. मित्रांनो, काही कारणास्तव त्याची भांडणं झाली कुणासोबत तरी आणि त्या भांडण्याचा फायदा त्याने त्याच्या अपोनंटने घेतला व त्याला बायकआउट करण्यात आलं. आणि बायकआउट झाल्यानंतर मित्रांनो त्याला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नव्हते आणि काम न मिळाल्यामुळे मित्रांनो तो डिप्रेशनमध्ये होता. परंतु मित्रांनो त्याच्या मित्रासोबत त्यांनी एक बिझनेस स्टार्ट केला, लॅब ग्रो डायमंड्सचा. मित्रांनो, पुण्यामध्ये प्रथमतः ह्याचं शॉप उघडण्यात आलं आणि हे शॉप मित्रांनो त्याच्यानंतर एवढं सक्सेसफुल झालं. मित्रांनो, पहिल्यांदा हे शॉप सुरू करत असताना विवेक ओबरॉय दगडूशेठ गणपतीच्या इथे गेला आणि गणपती बाप्पांना म्हणला, देवा मला सक्सेसफुल कर, आणि सक्सेसफुल देवानी केलं. मित्रांनो, या डायमंड स्टोअरच्या मल्टिपल स्टोअर्स आहेत आता पूर्ण वर्ल्डमध्ये. 60-70 पेक्षा जास्त शाखा याच्या आहेत आणि याच्यावरती त्याचा टर्नओव्हर 1200 ते 1250 करोड रुपयाचा झाला. मित्रांनो, एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या मागे कितीही साडेसाती लागली असली आणि तुम्ही कितीही मोठे असो कितीही छोटे असो, ती साडेसाती जाती. याचं उत्तम उदाहरण म्हणजे विवेक ओबरॉय. मित्रांनो, पूर्णतःपणे ह्याला बॅन करण्यात आलं होतं. ह्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या मूवी येऊन देत नव्हते आणि शोज पण तो करायचा, सगळ्यात खालच्या लेवलचे असे शो करायचा जेणेकरून त्याचं निर्वहन व्हायला पाहिजे. तरी देखील मित्रांनो देवाने त्याला मार्ग दाखवला, दगडूशेठ गणपतीने त्याला मार्ग दाखवला आणि एवढं सर्व ज्यावेळेस तो सक्सेसफुल झाला मित्रांनो, आज त्याचं 1200 करोड रुपये टर्नओव्हर आहे. एवढं सर्व झाल्यावरती मित्रांनो त्यांनी 66 कॅरेटचा डायमंड हा दगडूशेठ गणपतीला अर्पण केला. म्हणजेच याचं कारण काय मित्रांनो, तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की जर तुम्हाला देवाने काहीतरी दिलेलं आहे तर तुम्हाला देवाला परत देणं हे गरजेचं आहे. हेच विवेक ओबरॉयने केलं की गणपती बाप्पाने त्याला खूप साऱ्या गोष्टी दिल्या आणि गणपती बाप्पाला त्यांनी छोटीशी गोष्ट अर्पण केली. एवढंच बोलेल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.